सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनतेतून मनोज कांबळे यांच्या नावाची चर्चा। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कधी घोषित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असून इच्छुक उमेदवार मात्र आतापासूनच आपापल्या परीने जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसून येत आहे। सध्याला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून मुखेड तालुक्यातील सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमधून मनोज गोविंदराव कांबळे यांच्या नावाची जनतेतून जोरदार चर्चा सुरू झाली असून या संदर्भात टीव्ही सह्याद्री न्यूजच्या टीमने मनोज कांबळे यांची भेट घेऊन चर्चा केली। यावेळी विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांनी आपणास सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमधून उमेदवारी दिल्यास भारतीय जनता पार्टीकडून आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं मनोज कांबळे यांनी सांगितलं आहे। मनोज कांबळे हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असून आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांचे ते कट्टर समर्थक आहेत। मनोज कांबळे यांनी आतापर्यंत सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सहभागी होत अखंड हरिनाम सप्ताहात अन्नदानाचं कार्य असो या सामाजिक उपक्रमात आर्थिक मदतीचं काम त्यांनी केलं आहे। गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप म्हणा किंवा सुशिक्षित अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम त्यांनी केलं आहे। मनोज कांबळे हे सर्कलच्या विकासाची जाण असलेले कार्यकर्ते आहेत। नेहमी ते गोरगरिबांच्या सुखादुःखात धावून जातात। म्हणून सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनतेतून मनोज कांबळे यांचं नाव चर्चेत आघाडीवर आहे। या संदर्भात मनोज कांबळे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत। टीव्ही सह्याद्री न्यूजच्या या खास रिपोर्टमध्ये टीव्ही सह्याद्री न्यूजसाठी मुखेड येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट। सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये सध्याला आपल्या नावाची चर्चा चालू आहे। आपण कोण्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहात, काय सांगा? नमस्कार, मी मनोज गोविंदराव कांबळे। मी भारतीय जनता पक्षाकडून आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांच्याकडून मला उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे। पक्षाकडून आपणास उमेदवारी मिळाल्यास निवडणुकीला कसे सामोरे जाल, या सर्कलचे काय प्रश्न असतील? मी प्रत्येक गावात जाणार, भेट घेणार आणि हा डोंगराळ भाग असल्यामुळे आमदार साहेबाच्या माध्यमातून रस्ता असो, आरोग्य, पाणी, विद्युत ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मी जनतेसमोर जाणार आणि आमदार साहेबाच्या माध्यमातून विकास कामं करणार। येणाऱ्या काळात याला कदाचित आपला ह्या सर्कलमध्ये विजय झाल्यास काय विकास बाकी आहे ते कशा पद्धतीने सोडता, काय सांगा? मी आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांच्या माध्यमातून जेही असतील कामं, विकास कामं ते करण्यासाठी मी वचनबद्ध राहील। शेवटी जनतेला आपण काय आवाहन करू इच्छिता? मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की मला भरघोस मताने विजयी करावं आणि मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, एवढंच सांगू इच्छितो।